प्रथमेश राठोड दोघांना विनंती आहे, दोघंही लवकर या, सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. धन्यवाद थोरबोले. आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू कृपया कॉम्बॉक्स मध्ये यायचा आहे. भिलवडी संघ 12वा प्लेयर, अन्यथा 5 धावांची पेनल्टी आहे. नोंद घ्यायचे सर्व संघांना. हिम्मत गुराव वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक खेड कडून मारा करेल. अतिरिक्त धावेनं खातं उघडलेलं आहे. एका धावेनं फलंदाजी करतोय तो एक नौका संघ एडेनी पाणी. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक झेंडू खाली आणि पहिला धक्का. पहिला फलंदाज बाद. शशिकांतच्या रूपात पहिला धक्का बसतो एडेनी पाणी संघाला. एक नौका संघ आहे आपल्या भागातील. नवीन फलंदाज येतोय तो प्रदीप. आणि भिलवडी संघ एक ताकदवर संघ म्हणून त्यांची ओळख आहे. कृष्णाकाठ प्रीमियर लीग जी होते ते यांच्याच गावामध्ये भिलवडीमध्ये, आणि त्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारची चांगली कार्य केली जातात. असा हा भिलवडीचा संघ आज खूप वर्षानंतर पुन्हा एकदा शिराळ्याच्या मैदानामध्ये उपस्थित झालेला आहे. हिम्मत गुराव वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला खेळ कडून मारा करेल. त्याचा सामना करेल प्रदीप. आणि दुसऱ्या सामन्याचा सामनावीर सौरभ पुसावळे. पुढचा चेंडू हिम्मत्याचा स्ट्राइकवर आहे. संदीपचा टोलवण्याचा प्रयत्न, हलकीशी कट घेऊन डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या वाढून होते 5. एक गडी बाद 5. बापू 1 मिनिट. पहिल्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी देण्यात येतोय. प्रथमेशानं अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आणि तेवढीच उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी केली. प्रथमेश राठोड सोलापूरहून आलेला आयकॉन खेळाडू आहे. अतिशय सुरेख अशी फलंदाजी. मला वाटतं 6 चेंडूत 27 धावा आणि 2 षटकात 3 गडी बाद करून 9 धावा, एवढी चांगली कामगिरी सोलापूरहून आपल्या शिराळा नगरीमध्ये दाखल झाला आहे. सौरभ, आपला सन्मान करण्यासाठी मान्यवरांना मी विनंती करतो, आपण त्यांचा सामनावीरचा टी शर्ट देऊन सर्वांनी त्याला गौरवावं. सौरभ, सर्वांना विनंती आहे. हां. आणि दुसऱ्या सामन्याचा सामनावीर आहे सौरभ पुसावळे. दिगंजी गावचा खेळाडू आहे. तिकडे डाईटची टुर्नामेंट असल्यामुळे तो आयकॉन म्हणून या संघातून खेळण्यासाठी आला आहे. त्यांचा सुद्धा संघ आपल्याकडे नोंद झाला होता, पण दुर्दैवानं आज त्यांचा तिकडे सामना असल्यामुळं ते आयकॉन म्हणून खेळण्यासाठी आपल्या इकडे दाखल झालेत. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. एकदा या दोघांच्यासाठी सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय चांगला खेळ. आणि दोघांना विनंती आहे, जो सामनावीरचा टी शर्ट आपल्याला प्रदान केला जातोय तो दोघांनी घालून खेळायचा आहे. जे स्पॉन्सर आमचे या ठिकाणी आम्हाला या स्पर्धेसाठी स्पॉन्सर करत असतात त्यांचा आग्रह असतो, त्यामुळे कृपया आपण आपला 2 मिनटं आपण थांबला तर बरं होईल. ठीक आहे, ओके. एक
उत्कृष्ट असं नियोजन आणि चांगलं संयोजन आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, मान्यवरांचा नेहमीच असणारा पाठिंबा, या सर्वांच्या मार्गदर्शनामुळं, सर्वांच्या सहकार्यामुळं अखंडपणे 22 वर्षे सुरू असणारी ही सेवा, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं कष्ट. हां सौरभ, एक मिनटं या, एकच मिनटं. सौरभला उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल रणवीर खोत यांच्याकडून मला वाटतं 101 रुपयाचं बक्षीस. प्रथमेश राठोड सोलापूर. बापू आपण द्या. हां 101 रुपयाचं बक्षीस. जो चांगला खेळतो त्याचं शिराळ नगरीमध्ये कौतुक निश्चितपणे केलं जातं. प्रथमेश राठोड सोलापूर म्हणून एक ऑलराऊंडर खेळाडू, उत्कृष्ट खेळ. यानंतर त्यांचा खेळ आपल्याला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. आणि तिकडं कॉमेंट्री बॉक्समध्ये कोण असेल तर कृपया विनंती आहे, आपण कॉमेंट्री तिकडं सुरू करायची आहे. सरांना विनंती आहे सर तिकडं जाऊन यूट्यूब लाईव्हवरती खंडन पडू नये याची दक्षता घ्या. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि सामन्याची सुरुवात होते. सरांना विनंती आहे पुढं कंटिन्यू करा. अतिशय चांगल्या प्रकारचा टोललेला हा चेंडू या ठिकाणी एक धावेसाठी निर्धाव चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा चतुर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला गोलंदाजाकडून पाहायला मिळते. हॅलो 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 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 11. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी बिलोडी संघाकडून गोलंदाजी, टिचून गोलंदाजी म्हणावं लागेल. अचूक आणि भेदक मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. हिम्मत गुरवने पहिला चेंडू टाकला आणि या पहिल्या चेंडूवर दणदणीत असा चौकार. या ठिकाणी या चौकारानंतर संघाची धावसंख्या एडेनिपणची 15. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी समाचार घेतला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे टोलला, पण त्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर असा झेल पकडला आणि फलंदाज बाद झालेला आहे. एडेनिपाणी संघाला हा दुसरा झटका. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं गोलंदाजी आणि नियोजन या ठिकाणी भिलवडी संघाकडून पाहायला मिळते. तरुण खेळाडूंचा भरणा असलेली हा भिलवडी संघ, चांगल्या प्रकारची गोलंदाजी, अतिशय कुंजूस गोलंदाजी या ठिकाणी या भिलवडी संघाकडून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर भरकटला होता, चौकार मिळाला होता, परंतु हम भी किसे कम नाही म्हणत पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची गोलंदाजी. बघूया तिसऱ्या षटकातला हा तिसरा चेंडू प्रगतीपथावर. चांगल्या प्रकारे टोलला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा येडेनिपाणी संघाला हा तिसरा झटका. जेलबाद रूपामध्ये फलंदाज तंबूच्या वाटेला निघालेला आहे. या ठिकाणी येडेनिपाणीचा संघ संकटात सापडलेला आहे. बघूया पुढचा फलंदाज संकटमोचक म्हणून काम करेल का, संघाला आपल्या पुढे सावरण्यामध्ये यशस्वी होईल का. फलंदाजीसाठी आलेला आहे तो ऋतुराज संघासाठी संकटमोचक म्हणून उभारेल का, याची प्रचिती काही वेळातच आपल्याला बघायला मिळेल. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी भिलवडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी
एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज. या एक धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होते ती 16. या ठिकाणी हिम्मत गुरव यांनी अतिशय सन्माननीय युवा उद्योजक दिलीप गायकवाड उपस्थित झालेले आहे. त्याबद्दल ओम साई स्पोर्ट शिराळा यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. माननीय दिलीप दादा गायकवाड यांना विनंती आहे की आपण मंचावर उपस्थित व्हावं. सन्माननीय प्रताप कदम यांना विनंती आहे की आपण मंचावर उपस्थित व्हावं. बॉल स्कोर पाहिजे का? 16 बॉल किती झाले? 5 बॉल 5. तिसरा ओव्हर प्रगतीपथावर आहे. 5 चेंडू तिसऱ्या ओव्हरचे पूर्ण झालेले आहेत आणि धावसंख्या आहे ती 16. मंचावर उपस्थित झालेल्या सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. हॅलो. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी, टिचून गोलंदाजी, बेधक मारा. युवा उद्योजक आमचे सहकारी मित्र सन्माननीय दिलीप गायकवाड यांचं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी ज्यांनी जाहिरात सौजन्य दिलं, गेली 15 वर्षे 1 रुपयाची आमच्याकडून कुठलाही मोबदला न घेता जे सातत्याने विना मोबदला आम्हाला या स्पर्धेची जाहिरात करून देतात, ते सन्माननीय प्रताप कदम पापा या ठिकाणी उपस्थित आलेत. त्यांचं देखील आमच्या ओम साई परिवारातर्फे मनपूर्वक असं स्वागत करतो. सन्माननीय महेश कुलकर्णी साहेब शिराळा तालुका दैनिक पुढारीचे वृत्तांकन करतात. ते पत्रकार आणि आमचे सहकारी मित्र, अतिशय छान लेखन त्यांचं असतं. त्यांचं देखील मनपूर्वक ओम साई परिवारातर्फे स्वागत करतो. आणि आपल्या लेखणीतून आमच्या या स्पर्धेबद्दल सुद्धा 4 शब्द लिहावेत ही एक आपणास विनंती करतो. ही स्पर्धा गेली 22 वर्ष सातत्यानं सुरू आहे. गेली 6 वर्ष आपण या मान्यवरांच्या सहकार्यामुळं रात्रीच्या स्पर्धा घेतोय. सांगली जिल्ह्यात पहिली डे नाईट क्रिकेट स्पर्धा घेण्याचा मान आपल्या शिराळकरांना मिळाला आहे आणि तो मिळाला आहे ते या सगळ्यांच्या सहकार्यामुळं मिळाला आहे. त्यामुळं यांचं कौतुक, यांचं मानावं तेवढं आभार कमी आहेत. या सामन्यासाठी ज्या माझ्या सहकार्यांनी, प्रत्येक व्यक्तीनं ज्यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं आहे त्यांचं मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. तसेच शिराळा पोलीस स्टेशनचे सुद्धा विशेष आभार व्यक्त करतो, कारण त्यांना अनेक अडचणी असताना सुद्धा त्यांनी आम्हाला डे नाईट क्रिकेट स्पर्धा घेण्यासाठी जे अनमोल सहकार्य दिलं आहे त्याबद्दल शिराळा पोलीस स्टेशनचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि परंपरेनुसार शिराळकरांचा आभार मानलेच पाहिजेत, कारण मैदानावर जर तुम्ही बघितलं तर मैदानाच्या 4ही बाजूला फक्त प्रेक्षक दिसतील. सांगली जिल्ह्यात सर्वात जास्त प्रेक्षक लाभणारी स्पर्धा म्हणून आपला उल्लेख जिल्ह्याच्या ज्या क्रिकेट असोसिएशन आहे त्या असोसिएशनमध्ये सुद्धा चर्चा होते की शिराळा एवढं प्रेक्षक कुठंच खेळताना आम्ही दिसत नाहीत. त्याचबरोबर आणखीन एक गर्वाची गोष्ट सांगायची म्हणली तर देशातील सर्वोत्कृष्ट आयकॉन म्हणजे आता महाराष्ट्र किंवा देशभर चेतन चिंचकर, सतीश सतपाल खाडे, सौरभ भुसावळे, आता आपण जो सामनावीर दिला तो प्रथमेश राठोड, हे सगळे खेळाडू विजय पावलीबरोबरच खेळतात. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धा खेळतात. ते सगळे खेळाडू या ठिकाणी खेळताना दिसतील. पुनश्च एकदा आपण सर्वजण आमच्या विनंतीस मान देऊन आम्हाला अनमोल असे सहकार्य करण्यासाठी उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो आणि सरांना विनंती करतो आपण आपलं समालोचन त्या ठिकाणी सुरू ठेवावं. या ठिकाणी 4था ओव्हर प्रगतीपथावर आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईट चेंडू, 1 धाव. या 1 धावेनंतर धावसंख्या होते ती 20. सध्या सुरू असणारा सामना एडी निपाणी वर्सेस भिलवडी. सांगली जिल्ह्यातील नामांकित असे दोन्ही संघ आहेत. भिलवडीचा संघ हा सातत्यानं आपल्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतो.
चांगला चेंडू पॉईंटच्या दिशेने टोलला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ओव्हरथ्रो झालाय. एडे निपाणीचा संघ सुद्धा तेवढेच तोलामोलाचा आहे. थोडे नौके खेळाडू आहेत, युवा खेळाडू आहेत. अजून भरपूर त्यांना अनुभव या स्पर्धेच्या माध्यमातून मिळत जातील. परंतु क्रिकेट आहे, सामन्यामध्ये काही होऊ शकतं. अतिशय सुरेख शांतते पद्धतीने सामने सुरू आहेत. सर्वांना विनंती आहे, स्पर्धा थोडीशी स्पीडअप घेऊन खेळा. चांगला चेंडू. सर आपण कॉमेंट्रीसाठी कंटिन्यू करा. धन्यवाद पापा. या ठिकाणी स्लो राऊंड डिलिव्हरी शेवटचा आता चेंडू बघितला, म्हणजे वेग काढून घेऊन चेंडू जर टाकला तर कुठल्याही धावा या ठिकाणी खर्च होत नाहीत आतापर्यंत दिसतंय. पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी. क्षेत्ररक्षक या ठिकाणी पण झेल सुटलेला आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 3 धावा. ठीक आहे, 2 डिक्लेअर. या 3 धावानंतर धावसंख्या होते ती 25. संत गतीने, अगदी शांत गतीने पुढे पुढे सरकत असताना धावसंख्या. अतिशय चांगल्या प्रकारचा हा चेंडू सरळ एसटीच्या मागे किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एडे निपाणी संघाची धावसंख्या होते ती 25. अतिशय भेदक आणि टिचून गोलंदाजी या ठिकाणी आपला एडे निपाणी संघाकडून पाहायला मिळाली. शेवटचं षटक आहे, बघूया किती धावा निघतील शेवटच्या षटकामध्ये. चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी गोलंदाजी आर्कवर बिलवडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. माले संघाचे संघनायक कृपया माईकशी संपर्क साधा आणि वाकुर्डे दोन्ही संघाच्या संघनायकाने इथून थांबायचं आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे मित्रांनो. तुमच्या खेळ पाहण्यासाठी आमचे हजारोच्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी वाट पाहत असतात. त्यामुळे एकही मैदान रिकामा राहणार नाही याची जबाबदारी आपली आहे. आपणास विनंती असेल, माले संघाचे संघनायक आणि वाकुर्डे दोन्ही संघाचे संघनायक प्रवेश फी घेऊन या ठिकाणी यावं. दोघांनाही विनंती असेल. शेवटचं षटक. चांगला फटका मारला आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आहे आणि उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी, झेलबाद या ठिकाणी झालेला फलंदाज एडे निपाणी हा संघ पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे. नौके खेळाडू आहेत, थोडासा अनुभव कमी पडतोय, परंतु चांगल्या प्रकारचा खेळ करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या ठिकाणी मैदानामध्ये आलेला फलंदाज आहे तो सोन्या. सौरभ गुरव हा वैयक्तिक आपलं पहिलं षटक आणि शेवटचं षटक घेऊन आलेला आहे. 1 बॉल झालेला आहे, दुसरा चेंडू टाकण्यासाठी तो तयार आहे. सर्वच गोलंदाजांनी गोलंदाजी आर्कोर अतिशय सुंदर आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू हलक्या हाताने टोलवला. बघूया किती धाव होतात, परंतु एकच धाव घेण्यामध्ये यशस्वी आणि हा फलंदाज धावबाद झालेला आहे. पुन्हा एकदा झटका या ठिकाणी एडे निपाणी संघाला धावबाद रूपामध्ये आपला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा संकटात एडे निपाणी संघ. या ठिकाणी एडे निपाणी संघाची धावसंख्या 26 धावसंख्येवर मजल मारलेली आहे. बघूया पुढचा चेंडू सौरभ गुरवचा सामना करेल. सामना करेल सूरज, सॉरी सोन्या. अतिशय सुंदर असा फटका आणि हा बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. बघितलं तर आतापर्यंत षटकार या संघासाठी पहिल्यांदा फक्त
सोन्यानेच मारलेला आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलवला आणि एक धाव डिक्लेअर. या एक धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 34. नो प्लस ball. वन आहे. नो Sorry. प्लस वन आहे. नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट. अतिशय उंचावलाय फटका, परंतु क्षेत्ररक्षणे जेल सोडला असला तरी हा नो बॉल होता. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 36. अवघे 2 चेंडू आहेत ना शिल्लक. माले संघनायक हा या. वाकोडेचा संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. मालेचे संघनायक सुद्धा आलेले आहेत. विनंती आहे आपल्याला या. या सामन्याचा हा शेवटचा चेंडू असेल. अतिशय कुंजूस बॉलिंग या ठिकाणी आपल्याला बिलोडी संघाकडून पाहायला मिळाली. खरोखर धारदार गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारचं नियोजन या संघाकडून क्षेत्ररक्षणात पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू. या पूर्वार्धात शेवटचा चेंडू या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे शेवटच्या चेंडूवर आणि धावसंख्या स्थिर आहे ती 36. जिंकण्यासाठी आव्हान आहे ती 37 धावांचं बिलवडी संघाला. टिचून गोलंदाजी, खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजी आर्कवर बिलवडी संघाकडून पाहायला मिळाली. सुंदर प्लॅनिंग ना आलेले हे सर्व खेळाडू पवेलियनकडे जात आहेत. कृपया सामन्याला स्पीडअप घ्यायचा आहे. चला, येडेने पाणी संघांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं चला आहे. कृपया लवकर आत चला. एडनी पाणी. तत्पूर्वी या सामन्यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. माले संघाचे संघनायक माले आणि वाकोडे दोन्ही संघाचे संघनायक या. दोन्ही संघाचे संघनायक विनंती आहे या. आपण या. दोन्ही संघाचे संघनायक यावरती टॉस करूया या. उठा घ्या. तुमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होते. दोन्ही संघाचे संघनायक या पुढं. यूट्यूबवाल्यांना विनंती आहे कृपया इकडं मान्यवरांच्याकडं आपला कॅमेरा हे करा. या ठिकाणी टॉस होतोय. पुढे जावा. माले विरुद्ध वाकोडे बुद्रुक. वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक बरोबर आहे ना सर? माले संघात संघ नाव काय? माले 11 माले. लगेच सांगायचा निर्णय. दोघांनाही शुभेच्छा. मान्यवरांना विनंती आहे आपण बसून घ्या. सर चालू करा. वाकोर्डे विरुद्ध माले. चला, वेळ अजिबात दौडायचा नाही. पंचांना विनंती आहे 25 मिनिटामध्ये एक इनिंग संपली पाहिजे याची दक्षता घ्या. चला जरा लवकर. आज 1 तास लेट आपण चाललोय. विनंती असेल आपल्याला. दोन्ही पंचांना सुद्धा विनंती आहे या पुढच्या सामन्यासाठी या पंचांना रेस्ट देण्यात येणार आहे. उत्तम देशमुख आता जे सध्या पंच म्हणून काम पाहत आहेत ते दत्तात्रय कदम आणि अभिजित सोनटक्के उर्फ जयदादा अतिशय नामांकित असे पंच आहेत ज्यांनी सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनची पंचांची परीक्षा पास केली. ते अभिजित सोनटक्के उर्फ जयदादा. त्याचबरोबर लेग साईडला आमचे सहकारी दत्तात्रय कदम. या पुढच्या सामन्यासाठी उत्तम देशमुख
पंच म्हणून काम पाहतील. लगेच जायचं आहे आत, चेंडू घेऊन आपण तयारीत राहायचं आहे. आणि सुहास खोत जर मैदानावर असेल तर कृपया माझ्याशी संपर्क साधा. सुहास खोत आपण जर उपस्थित असाल. विशाल आणि सौरभ सलामीवर फलंदाज आणि पहिल्या चेंडूवर यष्टीचा वेध घेतलेला आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. अतिशय चांगला चेंडू म्हणावा लागेल. काही क्षणातच कळत न कळतच हा फलंदाज तंबूकडे परततोय आणि पहिला झटका या ठिकाणी भिलवडी संघाला म्हणावा लागेल. खरोखर काही समजण्याच्या आतच यष्टीचित झाला आणि फलंदाज या ठिकाणी तंबूकडे परतला. पहिला झटका पहिल्याच चेंडूवर. दुसरा फलंदाज या ठिकाणी या मैदानात दाखल झालेला आहे तो रोहित. आयकॉन खेळाडू म्हणून जो नामांकित आहे असा हा तो रोहित. बघूया बिलोडी संघासाठी कशा प्रकारचं योगदान देतोय तो. आणि गोलंदाजी आर्कवर गोलंदाजी करतो तो संदीप. अतिशय चतुर गोलंदाज. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालेला गोलंदाज संदीप. कृपया खूप वेळ घेऊ नका. फलंदाज आता येईपर्यंत आपण क्षेत्ररक्षण लावताय. थोडंसं वेळेचं बंधन आहे मित्रांनो. आपला खेळ पाहण्यासाठी तमाम क्रीडाप्रेमी या ठिकाणी मैदानावर उपस्थित आहेत. त्यांना आपला खेळ दाखवा. खूप वेळ घेऊ नका. पंचांना विनंती आहे वारंवार सूचना करा. 37 धावाचं माफक आव्हान पार करताना बघूया बिलोडी संघ कशा प्रकारचा खेळ करतोय. दुसरा चेंडू चांगला टोलवला आहे आणि बॉल जातो तो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी. अतिशय चांगला असा फटका या ठिकाणी खोदून काढलेला हा फलंदाज 4 धावेसाठी आणि संघाचे खातं खोललेलं आहे. 4 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 4. पुढचा चेंडू तिसरा. चांगल्या पद्धतीने टोलला हा चेंडू. पुन्हा एकदा खणखणीचा असा चौकार या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. मी का आयकॉन खेळाडू आहे आणि माझी ख्याती का. प्रेक्षकांना विनंती आहे चेंडू लगेच आत द्या. पहिलं षटक सुरू आहे. चेंडू प्रेक्षकांना विनंती राहील. चारही बाजूला प्रेक्षक बसलेले आहेत. त्यांना विनंती असेल खेळाडूंना कृपया सहकार्य करा. वेळेचं बंधन आहे. चेंडू लगेच मैदानामध्ये आला पाहिजे. आपल्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा अपुरी आहे. त्यामुळं आपलं सहकार्य अतिशय मोलाचं आहे. खरोखर उपस्थित सर्व प्रेक्षकांचं ओम साई स्पोर्ट्स शिराळा तर्फे हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. प्रेक्षकाशिवाय स्पर्धेला शोभाच नाही आहे. पुढचा चेंडू हलक्या हाताने टोलवला आणि डिक्लेरेशन 1 धावेसाठी. 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 9. आमचे मार्गदर्शक सन्मान्य ॲडव्होकेट उमेश कदम साहेब आपलं या ठिकाणी ओम साई परिवारामध्ये सहर्ष स्वागत. आमच्या विनंतीस मान देऊन सदैव आमच्या पाठीशी कौतुकाची थाप टाकणार आहे आणि संकट समयी नेहमी मदतीचा हात देणार आहे सन्मान्य उमेश कदम साहेब आपलं देखील मनपूर्वक असं स्वागत. यानंतर संदीप यांचा पुढचा चेंडू. हलक्या हाताने टोलवला आणि निर्धावच्या रूपामध्ये हा चेंडू प्रगतीपथावर आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजी आर्कवर संदीप कडून पाहायला मिळाली. अतिशय माफक असं आव्हान 37 धावांचं. 37 धावांचा पाठलाग करताना अतिशय चतुराईने फलंदाजी करताना हे दोन्ही फलंदाज आयकॉन खेळाडू असणारा हा रोहित आणि सौरभ
पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या होते ती 9. दुसरं षटक प्रदीप आपलं पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन प्रगती पथावर आलाय तो प्रदीप. गोलंदाजी आर्कवर गोलंदाजी करण्यासाठी एडी निपाणी संघाकडून. बघूया आपल्या संघाला कशा पद्धतीचं योगदान देतोय. हलक्या हाताने टोलूला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होती ती 10. प्रदीप यांचा दुसरा चेंडू. सामना करेल तो सौरभ. अतिशय सुरेख असा चेंडू, अचूक टप्प्यावर टाकला चेंडू. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपला पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन शिवाय चालत नाही आणि व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगला फटका या ठिकाणी. बॉल जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी. या 4 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 14. पुन्हा एकदा चांगला फटका, पण क्षेत्ररक्षक त्या चेंडूखाली होता, परंतु चेंडू झेलबाद होण्यापासून तो रोखलेला आहे. आणि या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होती ती 15. या ठिकाणी आयकॉन खेळाडू रोहित साठी पुढचा चेंडू घेऊन येत आहे तो प्रदीप. गोलंदाजी आर्कवर. अरे वा, पुन्हा बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग असा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला रोहित याच्या बॅट मधून. तळपती फलंदाजी या ठिकाणी भिलवडी संघाकडून तो करतोय. भिलवडी संघाला लवकरात लवकर जिंकू देण्यासाठी तो तयार आहे या षटकारातून आपल्याला दिसतंय. या दुसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. या ठिकाणी अतिशय सुंदर असा फटका. बॉल जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी. या 4 धावेनंतर संघाची धावसंख्या होती ती 25. लवकरच सामना संपवायचा रोहितने हा 8 तास धरलेला दिसतोय. चांगली फलंदाजी भिलवडी संघाकडून पाहायला मिळते आहे. ओव्हर समाप्त. दुसऱ्या ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 25. अजूनही 12 धावा जिंकण्यासाठी भिलवडी संघाला आवश्यक आहे. हा तिकडे प्रेक्षकांनी कृपया जो चेंडू गेलेला आहे ते चेंडू मैदानामध्ये पाठवायचा आहे. या ठिकाणी तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज आहे तो सूरज. थोडासा संकटात सापडला येडेनिपाणीचा संघ. नौका खेळाडूचा भरणा असलेला हा येडेनिपाणीचा संघ. थोडा अनुभवाची कस या ठिकाणी कमी पडते आहे. बघूया आपलं पहिलं वैयक्तिक षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आला आहे तो सूरज. सूरजचा सामना करेल सौरभ. अतिशय बाहेर एसटीच्या बाहेर टाकला चेंडू. वाईड घोषित केला अंपायरने. त्या ठिकाणी अभिजित सोनटक्के अतिशय चोखपणे अंपायर के पार पाडताना दिसत आहेत. या ठिकाणी ओम साई स्पोर्ट्सचे सदस्य खेळाडू राजूदादा हिरवडेकर यांनी चेंडू मैदानामध्ये पाठवल्याबद्दल त्यांचं हे या मैदानात ओम साईच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे.
क्रिकेटची खूप आवड असणारा हा पैलवान राजू हिरोडेकर दादा. आवड असेल तर सवड मिळणार याचं उत्तम उदाहरण खूप लांब गेला चेंडू मैदानामध्ये पाठवलेला आहे. पुन्हा एकदा सूरज दुसरा चेंडू घेऊन प्रगतीपथावर. पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार या ठिकाणी रोहितच्या बॅटमधून तळपती फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि लवकरात लवकर संघाला विजयी करण्यामध्ये योगदान देत असला हा रोहित. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 33. अजून 4 धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी बिलवडी संघाला. सहज आणि माफक आव्हान पेलण्यामध्ये यशस्वी बिलवडी संघ. पुन्हा एकदा अतिशय चांगला हा क्षेत्ररक्षकाने गच्चाळ या ठिकाणी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल झेल सोडलेला आहे. आणि पुन्हा एकदा 6 धावा आणि इथं सामना संपलेला आहे. बिलोडी संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. बिलोडी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि चांगला खेळ केल्याबद्दल येडे निपाणी संघाचं सुद्धा अभिनंदन. या ठिकाणी पुढच्या सामन्यासाठी पंच म्हणून कृपया चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. कुठली ती जयवीर हनुमान स्पोर्ट माले या संघाने कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. खरोखर शिस्तीचं पालन. या आता संपलेल्या सामन्याचं